मे महिन्याच्या दरम्यान घडलेली घटना आणि ह्या घटनेचं गांभीर्य पाहता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हा संपूर्ण तपास CID कडे वर्ग केला। घटनेच्या अनुषंगाने आपण पोलीस विभागातील 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण निलंबित केलेलं आहे आणि शेवटी एक्साईजची देखील तितकीच जबाबदारी होती आणि त्या विभागातील देखील आपण 13 जणांवरती आपण निलंबनाची आपण कारवाई केलेली आहे। याच्यावरून आपल्या लक्षात येत असेल की ही घटना सरकार म्हणून आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे। जे कोणी आरोपी आहेत त्यांची मोडस ऑपरेटिंग कशी होती, त्या आरोपींनी दारूभट्टी कुठे लावली होती, तिथून त्यांनी सप्लाय कसा केला, त्यांनी ट्रान्सपोर्ट कसा केला आणि ते विक्री केंद्रापर्यंत कसं आलं, ते विक्री केंद्र अनधिकृत होतं, त्याचे ते कधीपासून चालत होतं, कोणाच्या आशीर्वादाने चालत होतं, हा संपूर्ण तपास हा CIDच्या मार्फत केला जातोय। ही पूर्ण जी चेन होती, ही पूर्ण जी साखळी होती, त्या साखळीच्या शेवटापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। प्रत्येक व्यक्तीवरती आपण गुन्हा दाखल करून त्यांना आपण अटक करून त्याच्यावर आपण कारवाई देखील केलेली आहे। मकुकाच्या कायद्याच्या तरतुदी पाहून नक्कीच शक्य असेल तर ह्या आरोपींवरती मकुका हा लावला जाईलच आणि त्याच्यामध्ये कडक शिक्षा ह्या सर्व आरोपींना कशी होईल त्या बाबतीतली कारवाई आम्ही करू। अनुदानाच्या बाबतीत आपण जो इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे, आज खरं तर ब्रीफिंग घेत असताना देखील मी माहिती विचारली। खरं तर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधनं आपण ही मदत देत असतो, तर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण ऑलरेडी ही मदत आपण वर्ग केलेली आहे। फक्त आता जिल्हाधिकाऱ्यांनी ती कागदोपत्री जी पूर्तता आहे ती पूर्ण करून त्या कुटुंबांना ही मदत आता फक्त वर्ग करायची आहे। जे मयत आहेत त्यांच्या सर्व कुटुंबियांना ही गोष्ट आहे ती सर्वांना मदत करण्याच्या बाबतीमधलीच आहे। तर त्या अनुषंगाने सगळे जे कोणी ह्याच्यामध्ये पीडित आहेत त्या सगळ्यांच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाईल। ह्या घटना पुन्हा घडणार नाहीत आणि ही जी काही पूर्ण साखळी तयार झाली होती, आता ही तर पर्टिक्युलर साखळी आपण मोडून काढलेली आहेच, तर भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नये त्यासाठी पूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीचे ज्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठीचं आपलं पोलीस विभागाची आणि एक्साईज विभागाची जी जबाबदारी आहे ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, ह्या देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत।